मध्यंतरापर्यंत या ठिकाणी 17-17 दोनों को है खतरा। या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न टीम संघाकडून। बोनसला प्रत्युत्तर बोनस। एक 2 वर्षापूर्वी हीच मुलगी पाणीला खेळायला आलेली, याची मुलाखत सुद्धा मी घेतलेली आणि युट्यूबला या ठिकाणी दाखवली। बराच प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। खेळाचा आनंद मात्र छान तिने घेतला। 14 वर्ष वयोगटामध्ये खेळत होती। सुद्धा मागण्याचा सुंदर असा प्रयत्न। निश्चितच चैताली मात्र तुझं सुद्धा कौतुक करतो की अश्वमेध स्पर्धेमध्ये आपली निवड झाली त्याबद्दल। मुंबई युनिव्हर्सिटी अश्वमेध स्पर्धा ही म्हणजे मानांकित कबड्डी स्पर्धा आणि त्याच्यामध्ये तुझी निवड होणं हे आमच्या रायगड वासियांचा अभिमान आहे। अश्वमेध ही स्पर्धा आहे मुंबई विभागातर्फे। त्या स्पर्धेमध्ये या टीम संघाच्या 12 नंबर जर्सी खेळाडूची निवड झालेली आहे। ऍडव्हान्स पाऊल पुढे उभं राहायला पाहिजे। जागाच मिळते तिथे।
शेवटची 5 मिनिटे, लास्ट 5 मिनिट. 19, 23, 23, 19. शेवटची 5 मिनिटे. किती शिकते चल 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 नेट चुकली नेट गेलं घ्यायला पाहिजे होतं लास्ट 4 मिनिट. शेवटची 4 मिनिटे. निश्चितच काही मिनिटे शिल्लक आहेत त्या सामना संपण्यासाठी, परंतु जो कोणता संघ जिंकेल त्याला या ठिकाणी निश्चितच एक ट्रॉफी मात्र मंडळाकडून देण्यात येणार आहे. चला दुसरा पुकार या ठिकाणी आपण देतो. सुवर्ण गणेश दिवेआगर कर्नाटक स्पोर्ट सेमीफायनलचा पहिला सामना असणार आहे, तर दुसरा सामना असणार आहे दत्तात्रय पनवेल वर्षस विजयी संघ. तुम्ही टाका जायचं नको तुमची आम्ही काय आम्ही हे करू खरं सर बोला काय नाही खरे सर बोला मी शेवटची 3 मिनिटे, लास्ट 3 मिनिट. कसं होतं ते ड्रॉप झाले ते दोघी अरे या रेडला ती रेड पूर्ण केली त्याने नाही 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 बाहेर गेली आणि आता मात्र थोडासा सामना संघाच्या बाजूने झुकलेला आहे, परंतु चांगली लढाई दिली या ठिकाणी ऋतिक पेन या संघानं. रोशन पाटील खरंच आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. अप्रतिम सराई या ठिकाणी रायगडमध्ये निवड झाली. दुर्दैव आहे आपलं की खऱ्या खेळाडूला या ठिकाणी खूप काही कष्ट करावं लागतं कबड्डीमध्ये. 1 पॉइंट. विषय 8 पकडी लावल्या कशात ते तुमच्या चाचणीने आलेली ती 24 मध्ये नाव नाही काय ते नुसतं वाया घेऊन फिरता बोलू कशासाठी निवडीसाठी ते 8 पकडी लावल्या तर त्याला 24 मध्ये बसले असते 24 मध्ये बसले असते तर पोरगीला समाधान. चला कर्नाटक स्पोर्ट आणि दिव्यागर सेमीफायनलचा सामना.